हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आजचा स्कूल प्रोजेक्ट आहे आर्ट अँड क्राफ्ट. हा माझ्या मुलासाठी बनवणारा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये मी काही क्लाउड्स, डोंगर, एक विलेज सिनारिओ, त्याच्यामध्ये काही घरं, एक विहीर, छोटासा रोड, त्याच्यावर लॅम्पपोस्ट, एक छोटंसं पॉन्ड, थोडीशी फार्मलँड, एक छानसा झरा आणि एक छानशी नदी बनवणार आहे. या नदीमध्ये थोड्या डिटेलिंगसाठी मी हे पिस्ताचे सेल वापरणार आहे, ज्याचे यूज करून मी काही फिश बनवणार आहे आणि छोट्याशा कागदाच्या बोटही त्याच्यामध्ये दाखवणार आहे. तर असा आपला हा प्रोजेक्ट असणार आहे. चला तर बनवूया या प्रोजेक्टला. इथे आपण पहिल्यांदा जे रॉ मटेरियल आपण यूज करणार आहोत ते कट करून घेणार आहोत. रिव्हरचा पार्ट, झऱ्याचा पार्ट, थोडासा आपण जो विलेज पार्ट घेतलेला आहे तो, फार्मलँड, रस्ता, हे जे आहेत, सन, देन क्लाउड्स, हे सगळे आपण कटिंग करून घेणार आहोत, जेणेकरून आपण फायनल फॉर्म जे प्रोजेक्ट बनवणार आहोत त्याच्यावर डिटेलिंग सकट हे आपण पेस्ट करायचं आहे. आणि ह्यांचे जे पण काही डिटेलिंग असतील हे मी तुम्हाला सांगणार आहे की आपण या कामावर काय करणार आहोत, आपण कशा प्रकारे त्यांना कलर करणार आहोत किंवा काय पेस्ट करणार आहोत ते सगळे. तर फर्स्ट ऑफ ऑल कटिंग करून घेऊयात आपल्या रॉ मटेरियलची. आता मी सन कट करत आहे, त्याच्यानंतर मी रिव्हर आणि स्टीमचा पार्ट ऑलरेडी कट करून घेतलेला आहे, आपला रोडचा पार्ट कट करून घेतलेला आहे. आता या क्लाउड्स वगैरेंचे डिटेल, कॉर्नर्स वगैरे एकदम व्यवस्थित पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. जेवढे जेवढे तिथे कर्व्स आहेत ते कात्रीने व्यवस्थित काढायचे, जेणेकरून त्याच्या जेव्हा कॉटन चिटकूये तेव्हा त्याच्यामध्ये ढगांचा, क्लाउड्सचा रिअल सिनारिओ आला पाहिजे ने. चला तर मग आपले सगळे पीसेस कट करून झालेले आहेत आणि आता आपण पुढच्या प्रोजेक्टसाठी तयारी करूया. त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते. पुढच्या डिटेलिंग करण्यापूर्वी प्रत्येक कच्च्या पार्टवर नाव लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला कलर्स आणि जे पण काही रॉ मटेरियल्स लागणार आहे ते व्यवस्थित कट करता येईल. इकडे आपण बघतोय सन, क्लाउड्स, रिव्हर. मी इकडे वेगवेगळे क्राफ्ट पेपर घेतलेले आहेत. रेड फॉर सन, ग्रीन फॉर फार्मलँड, ब्लू फॉर स्काय अँड डार्क ब्लू फॉर रिव्हर अँड ब्लॅक फॉर अ रोड. आता यांचे मी कटिंग करून घेते. ते छोटेसे त्याचे पीसेस बनवायचे, स्क्वेअर बनवा, तुमच्या आवडीचे जे पण काही तुम्हाला वेगवेगळे शेप्स बनवायचे आहेत ते तुम्ही बनवू शकता. स्क्वेअर सगळ्यात सोपं आहे आणि पटकन बनतात, चिटकवायलाही सोपे राहतात, त्यामुळे मी स्क्वेअर बनवते. मी प्रत्येक कलरचे थोडे थोडे स्क्वेअर्स बनवून ठेवते. चला तर मग आता प्रत्येक पार्ट घ्यायचा, जो कलर त्याला लागणार आहे तो पीसेस व्यवस्थित त्याच्यावर चिटकवून घ्यायचे. रँडमली पीसेस चिटकवा, कुठल्याही एक पॅटर्न ठेवू नका. रँडम चिटकवल्यामुळे व्यवस्थित दिसतं, छान दिसतं, उठून दिसतं ते. रिव्हरसाठी मी इकडे पेंट ब्लू यूज केलेला आहे. मी पूर्ण रिव्हर अशीच बनवून घेते. आता आपण घेणार आहोत वॉटरफॉल, झऱ्याचा पार्ट. त्याच्यावरही मी डार्क ब्लू कलर घेते आणि तोही मी असाच पूर्ण रँडम पेपर चिटकवून करणार आहे. असेच आता आपण प्रत्येक पार्ट त्याच्या कलर वाईज जे पण काही पेपर पीस कट केलेले आहेत आपण ते त्याच्यावर चिटकवून पूर्ण करून घ्यायचे आहेत. मग ते फार्मलँड असो, रोड असो, रिव्हर असो, क्लाउड असो, माउंटन्स असो, हे सगळं आपण चिटकवून पूर्ण करून घ्यायचं आहे. आता फार्मलँडकडे जाऊयात. आपण फार्मलँडसाठी मी डार्क ग्रीन कलर घेतलेला आहे आणि फेंट ग्रीनही कलर मी यूज करणार आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून आपण ते कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये दाखवू शकतो. फार्मलँडलाही तसंच करायचं आहे. आपले पीसेस ग्लू लावलेल्या एरियामध्ये पेस्ट करायचे आणि ते पण कंप्लीट करून घ्यायचं व्यवस्थित. जसे आपण पाहिले स्काय आहे, स्काय ब्लू पीसेस तयार केलेले आहेत, ते चिटकवून घेऊ आणि पूर्ण स्काय बनवून घेऊ. सन आहे, सनसाठी डार्क रेड कलर आहे, ते पीसेस आपण सनवर चिटकवून घेऊत आणि सनही पूर्ण फिनिश करून घेऊत. पीसेस अशा प्रकारे चिटकवून घ्या, जेणेकरून तुमची आउटलाईन डिस्टर्ब होणार नाही, प्लस ते दिसायलाही छान दिसेल. जर आउटलाईन डिस्टर्ब झाली तर उरलेले पीसेस कट करून घ्या.
ढगांना कलर देऊया. ढगांसाठी कुठलेही पीसेस नाही काढलेले आहेत, आपण कॉटन यूज करणार आहोत. हलक्या हाताने जास्त प्रेस न करता व्यवस्थित आकारात कॉटन चिटकवून घ्यायचं आहे आणि आपले ढग 2 मिनटात रेडी होतील. गावाच्या सिनारिओसाठी काही घरं बनवणार आहेत. हे जे रेक्टँग्युलर पट्ट्या मी कापल्यात त्याची मी घरं बनवणार आहेत. सिलेंडर आकारामध्ये त्याला चिटकवून घ्या. ते झाल्यानंतर आता आपल्याला हा जी दुसरी रेक्टँग्युलर स्ट्रीप इथे दिसतीये ती कोनाच्या आकारामध्ये फोल्ड करायची आहे. ते आपण छत म्हणून यूज करणार आहोत. ह्या अशा पद्धतीने कोनाच्या आकारामध्ये ती फोल्ड करायची, चिटकवून घ्यायची व्यवस्थित आणि त्याचा घराच्या छतासाठी उपयोग करायचा आहे. आता आपला कोन तयार झाला आहे. तो असाच घरावर ठेवायचा, म्हणजे आपल्याला एक हट झोपडीसारखं एक घर बनवता येतं. चला तर त्याला चिटकवून घेऊयात. घर आणि रूफ दोघांना एकमेकांशी चिटकवून फर्म करून घ्यायचं आणि अशीच आपल्याला 3 ते 4 घरं बनवायची आहेत आपल्या विलेज गावाच्या सिनारिओसाठी. आपलं घर एक रेडी झालेलं आहे चिटकवून. आता आपण इकडे विहीर तयार करणार आहोत. विहिरीसाठी मी क्ले घेतलेला आहे, त्याला मी फ्लॅट करत आहे जेणेकरून त्याला आपल्याला प्रॉपर राऊंड करता येईल आणि त्याच्यानंतर आपण त्याला व्यवस्थित राऊंड आकार देऊन त्याचा एक शेप औषधाच्या झाकणाचा जो शेप असतो टोपणाचा त्यानुसार करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याच्यावर डिटेलिंग करायचं आहे. डिटेलिंग करताना तुम्ही टूल वापरा. टूलनुसार उभ्या आडव्या अशा लाईन्स, रँडम लाईन्स देऊन ज्या बांधकामाचा जो इफेक्ट असतो तो तुम्ही तिथे तयार करू शकता. जो जुनी दगडी बांधकाम आहेत त्याचं तुम्ही त्याला शेप देऊ शकता व्यवस्थित आणि ती मोर रिअलिस्टिक बनवू शकता. आता इथे आपली एक विहीर पूर्ण तयार करून झालेली आहे. तिला डिटेल दिलेले आहेत बाहेरून. हे तुम्हाला नंतर मी फायनल जे आपलं पिक्चर असेल त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दाखवेन. आपण जे ब्लू कलर कट करून घेतलेले आहेत पीसेस ते आणखी बारीक करा आणि विहिरीमध्ये पाण्याचा इफेक्ट दाखवण्यासाठी ते त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित चिटकवून घ्या. आणखीन रिअलिस्टिक वाटेल की विहिरीमध्ये पाणी आहे, हा इफेक्ट तुम्ही तिथे देऊ शकता. आता आपण बनवणार आहोत स्ट्रीट लाईट्स. आपल्या रस्त्यावर थोड्या लाईट्स हव्या आहेत, त्यासाठी मी क्ले यूज करते आहे. तो बेसवर राहणार आहे. आपले जे लाईटचे खांब आहेत ते व्यवस्थित उभे राहण्यासाठी मी हे क्ले यूज करणार आहे. त्याच्यात छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्या आणि त्या फ्लॅट करून घ्या जेणेकरून ते कुठल्याही सरफेसवर प्रॉपर चिटकतील. ओके. आता आपण काडीपेटीच्या ज्या काड्या आहेत त्या खांब म्हणून वापरणार आहेत आणि अशा पद्धतीमध्ये त्या क्लेमध्ये आपण ठेवणार आहोत जेणेकरून त्या व्यवस्थित स्टँड करतील, उभ्या राहतील. लाईटसाठी मी यूज करणार आहे ही ॲल्युमिनियम फॉईल. ह्या ॲल्युमिनियम फॉईलचे मी व्यवस्थित कट केलेले तुकडे घेणार आहे आणि ते त्या लॅम्प म्हणून यूज करणार आहे आपल्या स्ट्रीट लाईटला. आता या काडीपेटीच्या काडीला ती ॲल्युमिनियम फॉईल व्यवस्थित आधी गुंडाळून घ्यायची. हे पहा, अशी व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आणि त्याच्यानंतर उरलेला पार्ट फोल्ड करत करत येऊन त्याला व्यवस्थित स्ट्रीट लाईटचा आकार द्यायचा. जी लाईट असते वरती तिचा आकार द्यायचा. मी ती लाईटचा आकार देण्याचा प्रयत्न करत आहे. हे पहा, यानुसार तुम्ही तिला व्यवस्थित आकार द्यायचा आणि मग तिला थोडीशी बेंड करायची जेणेकरून एक खांब आणि त्याच्यावर लाईट असा इफेक्ट तुम्हाला आणता येईल आणि ते आणखीन छान दिसेल. सो असेच आपण आणखीन 7 ते 8 खांब, दिवेचे खांब किंवा स्ट्रीट लाईट्स बनवून घ्यायच्या आहेत. आता आपण येतोय घराकडे. ते चिटकून व्यवस्थित फर्म झाल्यावर त्याच्यावर डिटेलिंग करायचे आहेत. त्याच्यावर दरवाजा काढा, खिडक्या काढा. वरती रूफवर तुम्हाला काही स्ट्रक्चर द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकता. कौलारू घराचं स्ट्रक्चर किंवा तुम्हाला जर ते गवताचं घर हवं असेल तर त्यानुसार त्याचं स्ट्रक्चर करा. इथे मी त्याला दार काढत आहे आणि 2 खिडक्या काढणार आहे आणि वरती मी ते कौलाचं घर दाखवणार आहे. तर ते मी कौलाचं स्ट्रक्चर करणार आहे वरती रूफसाठी. इथे तुम्ही पाहू शकता कौलं तयार झालेली आहेत. एक रफ स्ट्रक्चर दिलेलं आहे. अशीच आपण 3-4 घरं, 7-8 लॅम्पपोस्ट बनवून घ्यायचे आहेत. आता आपण येतो रिव्हर पार्टकडे. रिव्हरसाठी मी छोट्या बोट्स बनवणार आहे आणि काही फिश बनवणार आहे
बोटसाठी आपण लहानपणीच बनवलेल्या कागदाच्या बोट्स मी यूज करणार आहे. त्याच्यासाठीच एक बोट मी तुम्हाला बनवून दाखवते. हँकरचीफ जो फोल्ड आहेत ते फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि ते प्रॉपर शेपमध्येच असले पाहिजे नाहीत. स्क्वेअर शेपमध्ये असले पाहिजे नाहीत बरं का ते. त्याच्यानंतर 3 पदर जे असतात, पहिले 3 पदर तर एक साईडला शंकरपाळीच्या आकारामध्ये येतील असे फोल्ड करायचे. हे पहा इथे दाखवल्याप्रमाणे. आणि एक सिंगल फोल्ड राहतो तो अपोजिट साईडला फोल्ड करायचा आहे. आणि इकडे आपल्याला एक हे पहा ट्रायँगल मिळाला, तो ओपन करायचा. ओपन करून तो पुन्हा प्रेस करायचा आणि एक चौकोनी चौरस म्हणतात याला, तो आकार मिळेल. तो चौरस आकार आपण व्यवस्थित ते 3 आणि 1 फोल्ड असा तो ओपन करायचा. आणि इथे पहा आपली एक छोटीशी बोट तयार झालेली आहे, जे आपण लहानपणी बऱ्याच वेळा केलेल्या असतात. त्याच बोट मी इथे करणार आहे आपल्या रिव्हरसाठी. दोन्हीही बोट बनवून झाल्यानंतर आता आपण फिश बनवायचं आहे. त्यासाठी मी पिस्ताचे जे रिकामे शेल असतात ते वापरणार आहे. त्याला मी आता एका कलरने रंगवणार आहे. आपण मल्टी कलर यूज करू शकता. मी आता इकडे 1 2 3 फिश बनवणार आहेत आणि तिन्हीला मी एकच कलर देते. ते कलर दिल्यानंतर त्याच्यावर तुम्ही डोळे, त्याच्यावर स्केल्स काढू शकता. मग तुम्ही वेगळ्या प्रकारचे फिश बनवू शकता. काहीवर तुम्ही स्क्वेअर्स काढा, काहीवर तुम्ही स्केल्स काढा. आता तुम्ही इथे पाहत असाल फायनल जे पार्ट्स आहेत ते कॉटन लावून झालेले क्लाउड्स व्यवस्थित चिटकलेले गेलेले आहेत. 2 क्लाउड्स केलेले आहेत, एक सन केलेला आहे जो व्यवस्थित सर्क्युलर मध्ये कापून घेतलेला आहे आकारामध्ये. हा आपला झरा छोटासा जो रिव्हरच्या वर लावणार आहोत. आणि ही आपली रिव्हर विथ बोट्स अँड फिशेस. ही मी कागदाचे जे बोट्स बनवून दाखवले होते त्या इथे चिटकवलेल्या आहेत. आणि पिस्ताचे आपण वेगवेगळे कलर घेऊन परत मी फिश बनवल्या मल्टी कलरच्या, ज्याच्यामध्ये मी वेगवेगळे पॅटर्न्स दाखवलेले आहेत फिशवर. ते छान दिसत आहेत हे पिस्ताचे फिश आणि आपली कागदाची बोट. इकडे आपलं फार्मलँडही तयार झालेलं आहे. त्याच्यावर काही झाडं आहेत आणि एक छोटीशी बैलगाडी आहे जी मी आईस्क्रीम स्टिक आणि काळीपिटीच्या काड्यांनी बनवलेली आहे. चाकांसाठी मी थोडा क्ले यूज केला आहे सर्कलसाठी आणि आतमध्ये काळीपिटीच्या काड्या चिटकवलेल्या आहेत. त्याला बेस कागदाचा आहे आणि त्याच्यानंतर ही छोटीशी झाडं आहे जी क्लेपासून बनवलेली आहेत. ग्रीन कलरचा आणि मरून कलरचा क्ले मी यूज केलेला आहे त्यासाठी. आणि हे आपलं फार्मलँडही रेडी आहे. तर आता आपण हे चिटकवून घेऊयात. इथे पाहू शकता आपण फायनल जो प्रोजेक्ट आहे आपला तो घेतलेला आहे. त्याच्यावर रोड चिटकवलेला आहे जो आपण बनवला, एक कार आणि आपण जे विजेचे खांब पाहिले बनवून ते इथे चिटकवले आहेत. त्याच्या शेजारीच एक छोटंसं पॉन्ड, त्याच्यासाठी ब्लू कलर वापरला आहे आणि त्याच्यामध्ये ट्री. इकडे विलेज सिनारिओ, एक 3-4 घरं, थोडीशी ट्रीज आणि एक वेल बनवलेली आहे विहीर आणि त्यामध्ये पाणीही दाखवलं आहे आपण. हे आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे कसं करायचं ते. ही आहे फार्मलँड, हा आहे झरा आणि खाली असणार आहे रिव्हर. आपण बनवलेला रिव्हर बेड आधी तो तयार करून घेतलेला होता, तो चिटकवूयात. ज्याच्यामध्ये आपण फिशेस आणि बोट बनवल्या होत्या तो व्यवस्थित प्लेस करायचा आहे, चिटकवून घ्यायचा. त्याच्यानंतर जी स्टीम झरा तयार केला होता तो त्याच्यावर घ्यायचा, म्हणजे आपल्याला त्याच्यात पाणी पडतं आहे हा इफेक्ट दाखवता येईल. झरा शेजारीच आपण फार्मलँड जी बनवली आहे ती घ्यायची आणि ती व्यवस्थित चिटकवून घ्यायची. हा असा आपला पूर्ण सिनारिओ तयार होतो आहे. आणि आता इकडे वरच्या साईडला जो आहे वर्टिकल लाईनमध्ये आपण म्हणजे माउंटन्स बनवले आहेत, स्काय बनवला आहे, त्याच्यावर आपल्याला सन आणि क्लाउड्स ते चिटकून घ्यायचे आहेत. हा सिनारिओ उभा असणार आहे जेणेकरून ते मॉडेल व्यवस्थित दिसेल. आता आपण इकडे क्लाउड आणि सन चिटकवून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपण क्लाउड्स चिटकवून घ्यायचे आहेत. याचबरोबर आता सन जो तयार केलेला आहे तोही तिथे पेस्ट करून घ्यायचा.
आणि अशा प्रकारे आपला प्रोजेक्ट तयार झालेला आहे. हे आपला आर्ट अँड क्राफ्ट प्रोजेक्ट तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये हे फार्मलँड, ही छोटंसं गाव, त्याच्या शेजारून जाणारा हा रोड, या गावामधली एक छोट्या ज्या गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत त्या खूप सुंदर दिसत आहेत. ही छोटीशी घरं, ही झाडं, आपण जमिनीवर जो ग्रीन कलरचा इफेक्ट आणला आहे त्यामुळे ते आणखीन उठून दिसतं आहे. ह्याच्या शेजारी जाणारा हा रोड, त्याच्यावरचे लाईटचे खांब, ही छोटीशी कार आणि रोडच्या शेजारीच असलेलं एक छोटंसं तळं आणि त्यातला झाड. काय ऑसम दिसतं आहे. मला ही विहीर फार आवडली. इकडे आपलं रिव्हर, काय बोट्स आहेत, कागदाच्या आहेत पण बोट्स आहेत. हे फिशेस खूप छान दिसत आहेत. जरा आपलं फार्मलँड आणि आपला बॅकड्रॉप हा ॲक्च्युअली किलर झाला आहे. कॉटनमुळे ढग जे आहेत ते इतके रिअलिस्टिक दिसत आहेत. मला जाम आवडलं बुवा हे. आपल्याला कसा वाटला आजचा आर्ट अँड क्राफ्टचा प्रोजेक्ट नक्की कळवा मला. कमेंट करा, भरभरून कमेंट करा आणि कळवा कसा वाटला हा प्रोजेक्ट. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम ठेवा. थँक्यू.